₹5 ट्रेक. हो, ₹5 आम्ही ट्रेक केलेले आहेत, जाऊन येऊन वगैरे आहेत ना. आणि झोपायचे कुठे प्लॅटफॉर्मवर चौकात मुलं बसलेली असायची कॉलेजची, आपला ग्रुप आणून भजन म्हणत, गाणी म्हणत. आणि ते ट्रेकिंगचं म्हणजे असं हे वेडच होतं, म्हणजे व्यसन. त्यात ते लोक जिंकलेले असायचे. म्हणजे आम्ही त्यावेळेस जायचो ना, तर आमचा लीडर होता उमेश लोटलीकर म्हणून. त्याचं एकच वाक्य, हरिश्चंद्र गडकरांचं रात्री करायचं. रात्री बरोबर 12 वाजता गडावर उभे राहायचे, सर्वांना ते उभे करायचे लीडर. आणि 12 वाजता ज्या होळ्या जळायच्या संपूर्ण गावात चारी बाजू, होळ्या पेटलेल्या बघायचे ना, ते दृश्य वेगळं होतं. आणि ते मुलं काही घरात राहणार नाहीत कोणाच्या, ते सर्व पैसेवाली लोक आहेत. त्यांना 3 स्टार हॉटेल पाहिजे, टेंट देणार, 4 लोकांना एक टेंट देणार, टेंट तिकडे फिक्स करून येईल. आणि त्यात त्या पेग वगैरे काही ना काहीतरी एक कमी असतं. एखादा मुलगा येतो, हो सर पेग कमी आहे, बाजूला हो. हे जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्ही ट्रेक करा. पण तो खरोखर त्याने जे ऑर्गनाईज केलं व्हायचे हे म्हणजे वरती नेलं, तर ते त्यांनी नेलं. आता बुसी डॅमला आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो, तुम्हाला फोटो वाटेल, 69-68च्या वगैरे 5 माणसं होती मोजून. बिफोर द सोशल मीडिया किंवा इंटरनेट जेव्हा ट्रेक्स व्हायचे त्यावेळेला डिसिप्लिन खूप जास्त मेंटेन केलं. बरोबर होतं. जे कम्पॅरेटिव्हली आजच्या काळामध्ये तेवढं नाही होत. बरोबर आहे. त्या काळातली जी शिस्त होती त्याबद्दल मला थोडं तुम्ही सांगू शकाल? येस, आज माझ्या पॉडकास्टवरती एक खूपच स्पेशल व्यक्ती आहे, एक खास व्यक्ती ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे. बरीच वर्ष त्यांनी ट्रेक्स केलेत, अजूनही करतायत, अजूनही फिरतायत. ही वॉज ऑल्सो द ऑर्गनायझिंग सेक्रेटरी ऑफ YCI मुंबई युनिट. त्याचसोबत त्यांची स्वतःची ट्रेकिंगची संस्थाही आहे, पदभ्रमंती म्हणून. आणि त्याचसोबत ते फोटोग्राफर पण आहेत. ते लडाखला फोटोग्राफीचे टूर्स पण घेऊन जातात. सो नमस्कार. नमस्कार विवेक सर. नमस्कार. आज तुम्ही माझ्या पॉडकास्टवर आलात त्याच्याबद्दल खूप आभार. मला सगळ्यात पहिला असं जाणून घ्यायला आवडेल, आणि हा प्रश्न मी सगळ्यांनाच तुम्ही विचारतो, बरोबर, की हा प्रवास सुरू कुठून झाला? चालेल, सांगतो. पहिले तुमचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला संधी दिली तुमच्याबरोबर वार्तालाप करायचा. हे वेळ होतं मला शाळेपासून. शाळेमध्ये एक वेळ होतं, म्हणजे ते कसं होतं, आमचे वडील सिंध्या स्टेम नेव्हिगेशनमध्ये सर्व्हिसला होते. आणि त्यावेळेस ती कोकणला द्यायची बोट. आणि आम्ही 9 भावंड. सुट्टी पडली की वडिलांना पास काढायचे, आम्ही रत्नागिरीला जायचे. 1.5 महिन्यानंतर परत पास काढून ते यायचे, आम्हाला घेऊन यायचे. आणि परत दुसऱ्या इयत्तेत गेले की त्यावेळेस सर तेच असायचेत ना, 1ली, 2री, 4थीत. तर काही मुलांना विचारतात, अरे मे महिन्यात कुठे गेलास? तर काही मुलं म्हणजे मी मनालीला गेलो. आणि मनालीमध्ये त्यावेळेस आम्हाला काही कळायचंच नाही, मनाली काय आहे. कोण सांगायचं श्रीनगरला गेलो. आणि माझा नंबर आला की सर सांगायचे, बस तू कुठे जाणार? रत्नागिरीमध्ये. आणखीन कुठे जाणार? रत्नागिरीच्या बाहेर काय माहीत आहे काय? तो हिणवायचा, ते मला लागलं होतं. म्हटलं हरकत नाही, आपण आज शक्य नाही, पण जेव्हा कधी शक्य आहे तो भारत फिरायचा संपूर्ण. आणि त्याचं मी पूर्ण केलं. आणि कॉलेजमध्ये असताना पहिला ट्रेक केला होता, राजमाची पहिला ट्रेक केला होता, म्हणजे सर्वात सोप्पा. पण त्या काळी तसा सोप्पा नव्हता तो. आता वगैरे तुम्हाला तिकडे गाडी वगैरे जाते. ते कॉलेजचे मित्र होते, त्यांच्या ओळखीचे काही रिझर्व्ह बँकेचे गोंधळीकर म्हणून आहेत, ते करायचे. त्यांनी तिकडे खूप काम केलेलं आहे राजमाचीमध्ये. गोंधळीकर. आणि त्यामध्ये गाव संपूर्ण सुधारलं आहे गोंधळीकर. आणि त्यांनी तिकडे म्हणजे त्या लोकांना दुधाचा धंदा, मधाचा धंदा करून आणून ते विकायचे, त्याचे पैसे त्यांना द्यायचे. गोंधळीकरांचं खूप नाव आहे. गोंधळीकर RBI म्हटलं तिथे कुठेही तुम्हाला तसे ते लोक मदत करतात, पण गोंधळीकरांचा माणूस म्हटलं की ते त्यांच्यामुळे त्या राजमातीला फिरलो. नंतर मग ते वेळ लागलं. पण त्यावेळेस कसं होतं, परत ₹5 ट्रेक म्हटलं तरी कठीण होतं ते. ₹5 आणायचे कुठे? ₹5 ट्रेक. हो, ₹5 आम्ही ट्रेक केलेले आहेत, जाऊन येऊन वगैरे आहेत ना. आणि झोपायचे कुठे प्लॅटफॉर्मवर किंवा कुठल्या झोपडीत, ओसरीवर. आणि बरोबर चपाती भाजी घेऊन जायचं, म्हणजे काय घ्यायचं प्रश्नच नव्हता. फक्त मग गावामध्ये गेला, चहा वगैरे दिली तर त्यांना काहीतरी सर्व मिळून पैसे देत होतो. म्हणजे असे दिवस होते. आणि आता तर बघितलं ना की असं वाटतं आपण कुठे आलो. लोकांना आता
असं 5 स्टार पाहिजे. त्याचं एक म्हणजे उत्तम उदाहरण सांगतो. 2 वर्षापूर्वी भवन्स कॉलेजमधून मला फोन आला आणि आम्ही त्या पहिल्याच्या जगात असं ना अजूनही. ते म्हणाले की तुम्ही नागवेकर का? तर म्हटलं हो. का? तर आमच्या मुलांना ट्रेक करायचं आहे आणि तुमचं नाव ऐकलेलं आहे. म्हटलं कुठे करायचं आहे? भाज्या केव्ज. हां, म्हटलं हरकत नाही, घेऊन द्या. किती मुलं आहेत? 45 मुलं आहेत आणि आणि आम्ही 6 शिक्षक. म्हटलं हरकत नाही, केव्हा येऊ? तर ते म्हणाले की नाही, तिकडे जायचं, 1 रात्र राहायचं. हां, शनिवारी संध्याकाळी जायचं, रात्री तिकडे राहायचं आणि मग सकाळी ट्रेक करायचा, मग जेवण करायचं, नाश्ता करायचा आणि नंतर यायचं. म्हटलं हरकत नाही. मग 2 दिवसांनी मी त्यांना फोन करून सांगितलं असं असं. नाही नाही नाही, ते मुलं काही घरात राहणार नाहीत कोणाच्या, ते सर्व पैसेवाली लोक आहेत. त्यांना 3 स्टार हॉटेल पाहिजे. अरे म्हटलं 3 स्टार हॉटेल कुठून देऊ मी एका रात्रीसाठी? तिकडे साधा हॉटेल पण नाही आहे अजून. हां, आता तर म्हटलं तिकडे ते लोक सोयी तरी करतात तुम्हाला झोपायची प्रत्येक. हां हां. आणि ते कसं हे देतात, किंताणे वगैरे असतं, अंथरुण तिकडे झोपायचं असतं आपल्याला. हे खरं म्हटलं ट्रेक आहे. तुम्ही जो म्हणता ना 5 स्टार किंवा 3 स्टार, हा ट्रेक नाही. हां, मग त्यापेक्षा तुम्ही हिमालयातच जा. नाही म्हटलं आम्हाला कोणतरी. अरे म्हटलं हरकत नाही, तुम्ही करा, पण माझ्याकडून ते नाही होणार. म्हणजे असे लोकांची आता ही टेंडन्सी आहे. म्हणजे खाणं पाहिजे, 5 स्टार पाहिजे, झोपायला व्यवस्थित पाहिजे, एसी रूम पाहिजे, गाडी एसी पाहिजे, बस एसी पाहिजे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला ट्रेक्स करायचा हां तुमच्या यंग एजमध्ये, हां त्यावेळेला तो प्रवास कसा असायचा? हां, आम्ही प्रवास पहिले तो नाही खरोखर मजेशीर होता. ज्यांनी अनुभवलं. आता नाभारने पण अनुभवलं की नाही माहीत नाही, पण नाभार खूप नाही हो, मी पण थोडंफार अनुभवलं. नाही असं नाही. हां हां. तर आमचं कसं होतं, असं ठरलं ट्रेक करायचा, असं मित्रमंडळ की आम्ही सांगायचे की विटीला भेटायची, शेवटची गाडी पकडायची लोकल. मग जास्त करून कर्जतला उतरायचं. कर्जतला ते आहेत ना माथेरान वगैरे, वंथली हिल, असे छोटे मोठे ट्रेक करायचं. मग तिकडे जायचं, मग प्लॅटफॉर्मवर झोपायचं मच्छरमध्ये. हां, झोप असायची. झोप म्हणजे झोप नसायचीच ती. हां, पण त्यावेळेस कसं होतं, तो आता त्यावेळेस म्हणजे कसं, पहिले म्हणजे कॅमेरा नव्हते. काही लोक फक्त कॅमेरा म्हणजे खूप लक्झरियस होतं. 1,500चा कॅमेरा म्हणजे कायच्या काय, म्हणजे काही ठराविक लोकांच्याकडेच कॅमेरा असायचे. आणि जो ज्यांनी शूट केलं असेल ना, ते वातावरण विटीचं, चौकात चौकात मुलं बसलेली असायची कॉलेजची, आपला ग्रुप आणून भजन म्हणत, गाणी म्हणत. आणि ते ट्रेकिंगचं म्हणजे असं हे वेडच होतं, म्हणजे व्यसन. त्यात ते लोक जिंकलेले असायचे. आणि अफलातून होतं ते. म्हणजे जर कॅमेरे असते तर आज ते शूट केलं असतं तर एक रील्स बनल्या असतात, मजा आली असते. म्हणजे त्याला ते म्हणतात ना, हिस्टेरिक झालं असतं म्हणजे. हां हां. पण नाही ते पण असे ते होतं त्यात. आणि त्यात कसं मुलं मुली वगैरे काही प्रॉब्लेम नाही. आणि घरचे लोकांचा पण मुलींना विश्वासाने पाठवायचं, हे एक वैशिष्ट्य होतं. पण आमच्याकडे असं होतं की ट्रेक करून आलो की मुलगी असेल की त्याला प्रत्येकाला जबाबदारी द्यायची, तिला घरपर्यंत सोडायचं. फोन वगैरे काही नाही ना. मग तो लँडलाईनवरून फोन करणार, मी पोचलो म्हणून. मग घरी कोणतरी, आम्ही पोचायच्या अगोदरच घरी कोणतरी उचलतं. मग सांगतात की अरे बाबा, ती सुगंधा घरी पोचली. तुम्ही आता जे म्हणताय की फोन नव्हते त्यावेळेला, हां बरोबर. लँडलाईन वरूनच कोऑर्डिनेट हो व्हायचं. बरोबर आहे. हां मग त्यावेळेला ती पंक्च्युअलिटी काय होती? आजकाल आपण बघतो तर इट्स व्हेरी इझी ना, की हां कधी याला अरे 5 मिनिटं थांब, मी आलो. हां बस थांबून ठेव, मी आज येतोय, 5 मिनिटात पोहोचतोय. हां. पूर्वी आय थिंक ती फॅसिलिटीज नव्हती. फॅसिलिटी नव्हती पूर्वी. म्हणजे कसं, जास्त करून ट्रेनचा प्रवास होता. हो, म्हणजे आता हां, म्हणजे 11:15ची ट्रेन पकडायची आहे. आणि कुठल्या हे 4 नंबर प्लॅटफॉर्मचा गेट जवळ, मग तिकडे जे बसलेले असायचे तिकडे बसायचं. मग आणि मग ते सर्वजण येणार तिकडे, येणार बरोबर येणार. तर म्हणजे असं नाही. आणि ती गाडी चुकली की त्याने मग आम्ही तिकडे जाणार, त्याला अगोदर सांगितलेलं असतं, कुठे बाबा कर्जतला जाय, परदेशीच्या घरी जायचं, तर तू कसाही ये, पहिल्या सकाळच्या ट्रेनने ये. कारण शेवटची ट्रेन पकडायची ना आम्ही. पण लोक यायचे, म्हणजे उत्साहाने यायचे. आणि त्यावेळेस खरोखर मजा होती, गर्दी नव्हती. आता बुसिडेमला आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो होतो, त्यावेळेस तुम्हाला खोटं वाटेल, 69-68च्या वगैरे 5 माणसं होती मोजून. आणि ते म्हातारे लोक तिकडे फिरायला आलेले. आणि आज तिकडे बघायला गेलं
तर म्हणजे जावं असं पण वाटत नाही, मग ट्रेक करावं असं पण वाटत नाही. खरंच म्हणजे ही परिस्थिती आहे आज. नाही खरंच आहे, आम्ही पण लाईक तो रिजन आता अवॉइडच करतो. कुठल्याही आता म्हणजे इथे आणि आता म्हणजे जुने मित्र आहेत काही, ट्रेक करायचं म्हटलं तर सोमवार ते शुक्रवार बँक हॉलिडे सोडून करतो. बँक हॉलिडेला बिलकुल जायचंच नाही, कुठेच जायचं नाही. मरणाची ट्रॅफिक मध्ये अडकायला पाहिजे, हा तर मग ट्रॅफिक मध्ये नाही, ह्याला गडावर जागा नसते, इतकी गर्दी आहे आज. आणि गर्दी असेल तर हरकत नाही, आवड वाटतं, पण त्यांचं जे आहे ना वागणं ते खूप वेगळं आहे. आपण त्या विषयावरती डेफिनेटली अजून डिटेल मध्ये बोलू. सो मला अजून पण एक म्हणजे जे कोऑर्डिनेशन बद्दल आपण बोलत होतो, बरोबर आहे. त्यावेळेला ते कसं व्हायचं कोऑर्डिनेशन? नाही, कोऑर्डिनेशन हे एकच. आता मित्र आहे कॉलेजचे आहे, तर कॉलेजमध्ये भेटणार, म्हणजे ठरवणार 3-4 महिन्यानंतर एक ट्रेक व्हायचा. तो मग शेवटी काय व्हिटॅमिन एम आलं ना. व्हिटॅमिन एम पाहिजे. जनरेशनला माहित असेल की माहित नाही. हा बरोबर आहे, त्यावेळेस आम्ही व्हिटॅमिन एम म्हणायचं. मग ते जमलं की मग एखाद्याकडेच नाही जमलं, कारण प्रत्येक घरात आहे ना एक माणूस काम करायचं आणि त्याच्यावर त्याचे प्रत्येक घरात कमी कमी 4 ते 5 माणसं अवलंबून असायचे. तर ते असं होतं, ते व्हिटॅमिन एम जमले की मग झालं. मग तो म्हणणार नाही माझ्याकडे 1 रुपया कमी आहे, 1 रुपया कमी आहे, हरकत नाही, चौघाने 4 आणे काढा त्याला द्या, पण चला, असं ते हे होतं. आणि मग फोनाफोनी करून मग ते फोनाफोनी करायचे. त्यावेळेस म्हणजे कसं नेहमी कॉलेजला भेटतच होतो ना, कॉलेजमध्ये चालू होतं. कॉलेज संपल्यानंतर मग आता ग्रुप माहीत नव्हते ना, कळत नव्हते ना ग्रुप कुठे आहे, काय आहे, काय नाही. तर 86 काय 84ची गोष्ट आहे, एक पेपरमध्ये ते वायचे म्हणून असं नाव आलं, युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया. तर त्यांचा चंद्रखाणीचा ट्रेक एका मुलीने केला होता ना, त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन दिलं होतं. लोकसत्ता पेपर होता आणि तिने त्याचं डिटेल दिलं होतं. कोणाला जायचं असेल तर चर्नी रोडला वायचीचं ऑफिस आहे, तिकडे दर गुरुवारी ते लोक जमतात, आठवड्याचे ट्रेक असतात, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, त्यांची मेंबरशिप घेऊन शकता. आणि त्यावेळेस किती येईल, पहिला आम्ही ट्रेक केला 700 रुपयात केला होता. कॉलेज सोडल्यानंतर जेव्हा सर्व्हिसला लागलो तर 15 दिवस तर तो चंद्रखाणी पहिला केला होता वायचे. आणि त्यावेळेस जी मजा आली होती ना वायचे, म्हणजे वायचे काय होतं, वाड्याची शिस्त काय होतं, ट्रेकिंग काय होतं. शर्मा होते, नरेश शर्मा म्हणून, तो मिलिटरीचा माणूस वाढायचा, पण एकदम स्ट्रिक्ट, जेवढा स्ट्रिक्ट तेवढा म्हणजे मेणाहून हे. पण तो खरोखर त्याने जे ऑर्गनाईज केलं वायचे हे म्हणजे वरती नेलं तर ते त्याने नेलं, त्याचा हात आहे. हां, तुमचा वायाचा प्रवास इथपासून सुरू वायचे बरोबर सुरू झालं, आवडलं. नंतर वायचे बरोबर. आणि मग ते त्यांचा दर गुरुवारी ते चर्नी रोडला म्हणजे जी आहे पारसी लोकांची शाळा आहे. आणि त्यावेळेस मुंबईची लेडी धोतीवाला म्हणून होती, पारशी होती, प्रेसिडेंट, आणि तिला वायचेसाठी खूप आवड होती, म्हणजे ती फिरलेली होती ना, वायचेमध्ये राहायची ती. तर तिने प्रेसिडेंट तिकडे ऑफिस घेतलं आणि तिने 2 बाया पण ठेवल्या होत्या कामाला, आणि ते स्वतःच्या खिशातले पैसे देत होते. आणि ते युथ हॉस्टेल चालवत होती आणि आम्हाला सर्वांना जमा केले होते. सर्व ट्रेकर होते, क्लाइंबर होते. दर गुरुवारी म्हणजे जत्रा असते ना, तशी जत्रा असायची दर गुरुवारी. साधारण किती लोक? एका ट्रेकला तर 350 लोक होते. 350? 100च्या खाली कधी हे नसायचे. त्यावेळेला पण गर्दी असायची? असायची, पण ती असं बाकी इतर कोण नसायचे. अच्छा, समजलं ना. फक्त त्यावेळेस म्हणजे वायचेचं नाव होतं युथ हॉस्टेलचं. ट्रेक बरोबर जायचं तर युथ हॉस्टेल किंवा नंतर हे युथ हॉस्टेलमधून काय लोक फुटलेत, नंतर वेगवेगळे ग्रुप झालेत, स्वतःचे म्हणजे चालू केलेत काही लोकांनी, प्रत्येकाचं असं. पण मूळ बेस व्हायचे आहे ना. अजून एक गोष्ट जी मला जाणून घ्यायची आहे ती आहे की ट्रेकवरची शिस्त. म्हणजे मी खूप ऐकून आहे, आमच्या आधीच्या काळामध्ये जेव्हा बिफोर द सोशल मीडिया किंवा इंटरनेट जेव्हा ट्रेक्स व्हायचे त्यावेळेला डिसिप्लिन खूप जास्त मेंटेन केलं, बरोबर, जे कम्पॅरेटिव्हली आजच्या काळामध्ये तेवढं नाही होत. बरोबर आहे. त्या काळातली जी शिस्त होती त्याबद्दल मला थोडं तुम्ही सांगू शकाल? त्यात सांगतो. वायचीची शिस्त तुम्हाला सांगतो. वायचीचे जसे हिमालयात ट्रेक असायचे, जे किस्तवार होता. किस्तवार तुम्ही ऐकलंय की नाही माहिती नाही, ट्रेक वगैरे सुंदर होता किस्तवार वगैरे. अफलातून नाही, अजूनही तुम्ही जाऊ शकता, पण आता कसं मध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटी सुरू झाल्यापासून ते बंद झाला. किस्ता, खवरी पास, चंद्रखाडी पास,
म्हणजे ते हातखंड होतं त्यांचं. आणि मग हां, तर ते नरेश शर्माने नंतर काय केलं, एक गोवा ट्रेक सुरू केलं. त्यावेळेस गोव्याला ट्रेक पण माहीत नव्हतं. पण ते डोंगर नाही, थोडं छोटंसं डोंगर, थोडं समुद्रकिनारी, थोडं नदी किनारी, म्हणजे 3 स्टेट त्यांनी कव्हर केली होती. गोवा, कर्नाटका आणि महाराष्ट्र. तो सुंदर ट्रेक होता गोवा आणि आम्ही त्याच्या हाताखाली तयार झालेले आहे. तर गोव्याचं तुम्हाला सांगतो शिस्तमध्ये काय असते ती. तर त्यांनी जेव्हा गोवा सुरू केलं तेव्हा आम्हाला सर्वांना बोलवलं. सांगितलं आता मी गोव्याला ट्रेक सुरू करतोय. पण गोवा म्हटलं की दारूच्या बाटल्या आल्या. हां, मुबलक आहे ना. हां, आपल्याला लोकांना दारू पाजायची नाही. आपल्याला ट्रेकला घेऊन जायचं आहे. आणि लोकांनी चोरून सुद्धा दारू नाही पिली पाहिजे. तुम्ही काय करायचं, 8 लोकांना त्यांनी तयार केलं होतं साध्या टेस्टमध्ये, पण ते कोणाला समजले नाही पाहिजे वायचीची माणसं आहेत. हां, आता रिपोर्ट केला माणसाने तिकडे की ह्या लोकांनी बाजारात फिरत राहायचं आणि एखादा वायचेचा विद्यार्थीच म्हणायचा त्याला किंवा ट्रेकर बॉटल घेऊन चपटी अर्धी बॉटल घेऊन आला की तो बरोबर सांगणार नरेश शर्मा साहेब त्यांनी बॉटल आणलेली. म्हणजे एवढं हे होतं, म्हणजे अष्टप्रधान असतं ना तसं होतं. तर तो सकाळी ना असं मार्च जायचं असतं ना, सर्वांना बसणार आणि सांगणार काय माहिती आहे ना, काल 4 मुलांनी दारूच्या बाटल्या घेतलेल्या, नावासकट, दुकानासकट, आणि ती कोण आहे ते मला माहिती आहे, पण त्यांनी स्वतःहून येऊन सांगावं आणि त्यांनी इथे जमा करावे, आल्यानंतर ते मिळेल. आणि नाहीच सांगितलं ना, मग शेवटी तो चौघांना बाजूला काढायचा. हां, सॅक खाली ठेव, तुझी बॅग घे आणि गेटच्या बाहेर परत दिसायचं नाही. म्हणजे त्याला ट्रेक पण करायला नाही द्यायचं. यायचंच नाही ते तो आणि तिथं व्हायचं रजिस्ट्रेशन पण कॅन्सल. अच्छा. हां, म्हणजे एवढं स्ट्रिक्ट होतं. म्हणजे असं होतं डिसिप्लिन म्हणजे काय होतं ना. ट्रेक्सवरती काय डिसिप्लिन मेंटेन व्हायची? हां, ट्रेक करताना कॅम्प लीडरवर एक कॅम्प लीडर असायचा वरती आणि त्या लोकांबरोबर एक लीडर असायचा. तर आता पहिल्या दिवशी समजतं ना कोण स्लो आहे कोण फास्ट आहे. जो फास्ट असतो ना त्याला आम्ही शेवटी ठेवतो आणि तो स्लो असेल तो पुढे जाणार आणि त्याच्या स्पीडने सर्वांनी जायचं. म्हणजे स्पीड मेंटेन होतं, सर्व एकत्र राहतात, कुठे गडबड होत नाही. कोणी असे पळून जात नाही, कुठेही जाणार नाहीत. ते नरेश शर्माची भीती होती त्या लोकांना. इतर संस्था नव्हत्या, म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे समजा इथून निघाले की ट्रेकसाठी मुकला असं होतं. आणि त्या लीडर पण चांगले होते. फक्त त्यावेळेस नंतर आम्ही लिडरशिप का करायला लागलो. हां, मी लिडरशिप वायसीमधूनच शिकलो. हां, तिकडे काय होत आहे, तुम्ही 1 महिना लिडरशिपसाठी द्यायचं की 1 महिना तुम्हाला जाण्याचा खर्च द्यायचे. रेल्वेचा सेकंड क्लासचा 250-300 रुपये तिकीट होतं. बाकी तिकडे खर्च काही नाही. तिकडे बसने पोचायचा पण खर्च द्यायचे. आम्हाला आनंद व्हायचा, फुकट ट्रेक करतो. आणि सर्व कॅम्पवर ते फिरवायचे आणि त्यात ते एक मजा होती. हां, आणि त्यात तुम्हाला खूप शिकायला मिळतं. जे काय असेल ना, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तर ते कॅम्प लिडर असते ना, त्यांना ट्रेनिंग असायचं. तर हे नरेश शर्मा ट्रेनिंग करायचं. ट्रेनिंग वगैरे झालं, ते पण 7 दिवसाच्या दिल्लीला भर थंडीत जानेवारी महिन्यात ट्रेनिंग वगैरे झालं की शेवटचं ते परीक्षा असायची. परीक्षा पण? हां, परीक्षा म्हणजे कसे, आता तुम्हाला कुठलं फॉर एक्झाम्पल 10 देणार, एक 4 लोकांना एक 10 देणार आणि हा 10 तिकडे फिक्स करून येईल. बरोबर आहे. नंतर हे 4 जण जातात आणि त्यात काय असतं, पेग वगैरे काही ना काहीतरी एक कमी असतं. एखादा मुलगा आहे तो, हो सर पेग कमी आहे, बाजूला हो. एकाला सांगणार आज 4 माणसांचे जेवण बनवायचं. नंतर तिकडे मग जेवण बनवलं की 10 लोक पाठवायचे. हां, तर 10 लोक पाठवून ते तुम्ही ॲडजस्ट करायला पाहिजे आले तर असं. नंतर मग तो सांगायचा, आता तो पेग जर त्या पेगवाल्याला सांगायचा तू उंचावर गेलेला आहे 17 ते 6-7 हजार फुटावर. हां, तिकडे पेग जर तुला मिळाला नाही तर तू काय करणार, 10 लावणार नाहीस. मग साधा कॉमन सेन्स लावायचा, लाकडी घ्यायची, लाकडी रोवायची आणि त्याला तुमच्याकडे बाकी सामान आहे, कोयता आहे, हे आहे, पकड आहे, थोडे खास पेगसारखं बनवायचं आणि टेम्पररी काम करायचं. हे जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्ही ट्रेक करा.
जे काम आहे ते करून आलात तरच तुम्ही लिडरशिप, नाही तर नाही. हां नाही, मग मी तुम्हाला इथे शिकवलं, पण साधा कॉमन सेन्स तुम्हाला वापरता आला पाहिजे प्रत्येक वेळेला. तुम्ही जेव्हा हाय अल्टिट्यूडला तुम्ही कॅम्प अटेंड करताय, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. 30-40 मुलं आहेत, त्यातलं एकाही मुलाला ॲक्सिडेंट नाही झाला पाहिजे, कोणतंही काही हे झालं नाही पाहिजे, टेंटच्या बाहेर नाही गेला पाहिजे. ट्रेक कोणी करू शकतो, पण त्यांची काळजी घेणं, त्यांना व्यवस्थित आणणं आणि सुखरूप पोचवणं ही मोठी जबाबदारी. एवढ्या लेवलचं ट्रेनिंग व्हायचंही मला आज कळतंय. हो, मग तेच सांगतो ना, पहिले जे काय होतं ना ते खूप होतं ते म्हणजे 7 दिवसात ट्रेनिंग असायचं कॅम्प लिडर्स. आणि तुम्ही जे सांगता त्याच्यावरून असं जाणवतं की खूप सिस्टमॅटिक पद्धतीने ते केलं जायचं. केलं जायचं. हां, आणि आता बघितलं ना की वाटतं काही नाही त्यात म्हणजे, आणि त्या लोकांची मुलांची पण चूक नाही. आता जे आहे ते त्यांना मिळतं, आणि परत आमच्या सरकारने दिलं तर ते म्हणजे हे काय, स्वतःची भांडी कोण स्वतः घासणार. ते झालंच. हां, आणि सगळ्या सोयी सुविधा खूप वाढल्या. हां हां, आणि सर्वात काय असतं माझ्या ट्रेकला सर्वात मजेशीर गोष्ट, काय? हां, ट्रेक झाला की जेवण झालं, जेवण झालं की आम्ही मग काय करतो, जेवण करणारे जेवण करतात. सर्वात वाईट गोष्ट असते ती भांडी साफ करणं. टोप जे असतात ना जेवणाचे, भात वगैरे केलेला असतो, भाजी केलेली असते, मग ते काय जो नवीन असतो ना, नवीनच माणूस असतो ना, त्याला म्हणतो आता तुझी पाळी. नवीन माणसाला ते टोप वगैरे आवडायला त्याला द्यायचं, म्हणजे त्यांनी पण शिकलं पाहिजे ना. आपली तर विचारणार होतो, म्हणजे जेव्हा एवढी शिस्त पाळली जाते आणि हां इतके ट्रेनिंग वगैरे दिलं जातं, मग हां, ट्रेक्सवरती कधी असा कोणाचा रेजिस्टन्स अनुभवला आहे का? नाही नाही, कोणाचाच नाही, कधीच नाही. Full चुकून सुद्धा cooperation. फुल कॉपरेशन. हां, आणि कोणी चुकून इकडे तिकडे जाणार नाही. जरी चान्स मिळाला तरी दारू पिणार नाही, सिगारेट ओढणार नाही. म्हणजे त्या काळी असं होतं, सिगारेट पण नाही ओढायचे. कधी कसं असतं, सिगारेट ओढलं की आजूबाजूला पोळं असतं मधाचं, तो धूर गेलं तर ते असं ते ॲक्सिडेंट अर्नाळ्याला खूप झालेले आहेत. कर्नाळा पिल्यानं खूप लोक, तो धूर आला की खूप अजूनही त्या मधमाशा पिसाळतात, खूप लोकांना चावलेलं आहे. आता एक माझा मित्र आहे, त्याचा मुलगा पण 3 वर्षापूर्वी गेला, त्याला तर एवढ्या 22 बाईट्स होते. हां, म्हणजे मरणातून वाचलेलं. हे म्हणजे हे लोक अशा शिस्त पाळत नाही. तिकडे जाताना आम्ही स्टोव पण काही घेऊन जात नाही बरोबर, चहा पण नाही, फक्त बरोबर सामान जे असेल ना पॅक ते घेऊन जायचं. जे ग्रुप्स घेऊन जातात हां, बरोबर आहे. त्यावेळेला त्यांना मॅनेज कसं केलं जातं? नाही, मॅनेज केलं म्हणजे कसं, आता त्यांना सुरुवातीला आमचे रूल रेग्युलर माहीत असतं, आणि ते छोटे ट्रेक असतात ना, ते पहिले अगोदर येतात त्यांना, मग ते त्यामध्ये ते ट्रेनिंग ट्रेक असतात, कसं जायचं. हां, सुरुवातीला छोटे छोटे ट्रेक असतात. हां, मग त्यांना पण समजावं लागतं ना, ट्रेक असतं काय करायचं, काय करू नये. हां, तिकडे तुम्ही स्वतःची वाट शोधायची नसते. काही लोक नवीन असतात ना, तर असं ते झाड वगैरे दिसलं ना तर झाडाला पकडायला जातं, पण त्याला म्हटलं झाडाला पकडायचं नसतं. कधी तिकडे वायपर असू शकतो, तर तुम्हाला दिसत नाही. अलंगमधन वगैरे आहेत ना, तिकडे तर खूप आहेत वायपर, पण पावली आहे. आणि खूप लोकांना बाईट आमच्या वायच्या लोकांना बाईट केलेलं आहे त्यांनी. पेबला वगैरे विंचू खूप निघतात. आम्ही जेव्हा गुहेत झोपायला जातो ना, तेव्हा पहिले दगड बाजूला करतो. हां, आणि मोठमोठे म्हणजे ते विंचू, काळे विंचू असतात. हे अशा सर्व गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेस टेंट नव्हते ना, झोपणे केव्ज असतात किंवा असं आरोशा असतो, तिकडे पुतारी टाकायची, कॅरेमेट घेऊन यायचे लोक. ट्रेक्स करताना तुम्हाला तुमचे सगळ्यात आवडते ट्रेक्स कुठचे? सह्याद्रीतले किंवा हिमालयात? नाही, सह्याद्रीतला सर्वात आवडता हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्र म्हणजे माझ्या दृष्टीने मला खूप आवडतो तो, आणि ते एक काही वेगळंच फिलिंग होतं. म्हणजे आम्ही त्यावेळेस जायचो ना, तर आमचा लिडर होता उमेश लोटलीकर म्हणून. त्याचं एकच वाक्य, हरिश्चंद्रगड करायचं रात्री करायचं. रात्री? हां, तिच्या वाट्याने तीच वाट, पण दिवसा नाही चालायचं. पण तो बाप माणूस आहे तो अजूनही. हां, बाप माणूस म्हणजे नाईट ट्रेक हरिश्चंद्रगडचा करणारा तो, आणि तो लीड करायचा. गावातला कोणी माणूस नाही घ्यायचा त्या काळी, लीड करायचा. आणि आम्ही किती चाललो आम्हाला कळायचं नाही. हां, आणि सकाळचं झुंजू मंजू झाल्याबरोबरच आम्ही वरती पोचायचं.
आणि ते शंकराचं मंदिर दिसायचं. तर म्हणाला आपण पोचलो म्हणून. दुसरा कुठचा ट्रेक? दुसरा ट्रेक राजगड तोरणा. राजगड तोरणा जो आमचा ट्रेक होता ना, आणि तो सर्वात आवडता म्हणजे आमचा तो होळीत असायचा. काय होळी? होळीमध्ये त्याचं काय वैशिष्ट्य? तर वैशिष्ट्य म्हणजे रात्री बरोबर 12 वाजता गडावर उभे राहायचे सर्वांना, ते उभे करायचे लीडर. आणि 12 वाजता ज्या होळ्या जळायच्या संपूर्ण गावात चारी बाजून होळ्या पेटलेल्या बघायचे ना, ते दृश्य वेगळं होतं. म्हणजे तुम्ही अजूनही इमॅजिन करू शकत नाही. नाही नाही म्हणजे ते कुठेही बघा, इथे पेटले, तिकडे पेटले, तिकडे पेटले. आणि जे बघायला यायचं ना, आणि थोडं लोकांचा ते जे फाग घालतात त्याचा आवाज यायचा बारीक वगैरे चारी बाजून. तर ते एक वेगळंच होतं. म्हणजे ते तुम्ही आता सुद्धा पैसे देऊन तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. तर राजगडवरून ते होळी गावागावात होळी पेटलेली सुंदर दिसते. आणि तर आता राजगड तोरणाचं आणखीन एक तसं जायचं की नाही, तर एका ट्रेकला आम्ही 350 लोक नेले, बरोबर 350. 350. कारण हे आमचं वैशिष्ट्य. राहण्याची वगैरे सोय? राहण्याचे ओपनली, ओपन? कुठेही ओपन. असं काय नाही, कारण पाऊस नव्हता ना, वरती चांदळे बघायचं, झोपायचं. ट्रॅव्हलला रिस्ट्रिक्शन पण नसते? रिस्ट्रिक्शन काही नव्हतं, रिस्ट्रिक्शन काही नव्हतं, पण शिस्त होती त्यावेळेस. म्हणजे सकाळच्या मॉर्निंग विधीला लांब म्हणजे लांबच जायचं, जवळ कोणीच नाही जायचं, किंवा कोण बघत नाही असं काही नाही. आणि मग प्रातर्विधी करायचं असेल तर खड्डा करून त्यात त्या विधी करायच्या, नंतर परत माती टाकायची. ओपनमध्ये नाहीच, म्हणजे एवढी शिस्त होती. त्यात एक नवीन मुलगा आला होता, त्याने छोटे पण ट्रेक केले नव्हते. तर त्याचा मित्र, त्याचे बहीण भाऊ आमच्याबरोबर रेग्युलर ट्रेक करायचे ना, तर ते हे होळीचं ऐकलं, पण त्याने त्याचे गायडन्स नाही घेतलं काय काय घ्यायचं वगैरे. तर आला, एका गुरुवारी आला, शनिवारी जायचं काय न्यायचं त्यांनी सांगितलं. थोडंफार हे सांगितलं सामान्य, नंतर आम्ही 1-2 दिवसाचं जेवण आम्ही देऊ म्हणून, की सकाळचा नाश्ता तुम्ही घेऊन या म्हणून. ठीक आहे, पुरी भाजी तुम्ही जे काय आणाल ते, चपाती भाजी, ब्रेड आणाल, काही आणाल ते. तर मग ते मला झोपण्यासाठी एक काहीतरी लाईट बेडिंग असं म्हटलं त्याने. आणि त्यावेळेस आमचं लाईट बेडिंगमध्ये एक कॅरमेट आणि एक पांढरी चादर. आणि आले महाशय विटीला आलेत, आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्याने ते ते जुनं बेडिंग असतं ना, असं गुंडाळलेलं फोल्डर, ते घेऊन आला. म्हणजे ते एवढं वजन होतं. त्याला म्हटलं काय नाही, तुम्ही बेडिंग सांगितलं ना, म्हणजे हे बेडिंग नाही. आणि मग काय आता काय करायचं. पण लीडर म्हणाले चला आता आलाय, आणि मग त्यात लीडर लोकांचे हाल झाले. आणि मग हिमालयामध्ये तुमचे कुठचे आवडते? हिमालयातला मला म्हणजे जो खूप असे आम्ही केलेत, उत्तराखंडमध्ये पण केलेले आहेत, हिमाचलमध्ये पण केलेले आहेत, आणि लडाखमध्ये केलेले आहेत. त्यातला एखादा आवडता? लडाख मला आवडता म्हणजे हे आहे, म्हणजे लामायरू पदम वगैरे, म्हणजे लडाखमध्ये ते. आणि तुम्ही खरे ट्रेकर म्हणणार असाल तर लडाखमध्ये जो ट्रेक करतो ना, तो खरा ट्रेकर. का असं? कारण एक हाय अल्टिट्यूड आहे, आणि ओपन डोंगर आहेत, शेल्टर कुठेही नाही, शेल्टर कुठे नाही, झाड नाही, काय नाही. त्या उन्हातून चालायचं आहे दमछाक करत, आणि 4 पावलं टाकलेत की तुम्हाला दम लागणार. ते किती हे असेल तरी दम लागणार. हिमालयामध्ये मला तुमची ट्रेकिंगची कॅपॅसिटी काय आहे ती कळते ॲक्च्युली. तुम्ही वायाच्या बरोबर ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून पण काम केलं? बरोबर आहे. मग त्याच्याबद्दलही मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून, पण आपण त्याबद्दल नेक्स्ट एपिसोडमध्ये बोलूया. चालेल.